उडव विश्वामित्र आणि शकुंतला यांच्या विकृतीमधून विश्वामित्र आणि मेनका यांच्या विकृतीमधून शकुंतला जन्माला आली आणि शकुंतला आणि दुष्यंत राजा यांच्या विकृतीमधून महाभारतामधला पहिला पुरुष जन्माला आला. हे अध्यात्म आहे. अरे आपण देणं लागतो ना काहीतरी समाजाला, बरोबर ना. इथे जागेला किंमत आहे. स्थान बदललं की किंमत बदलते, बरोबर आहे ना. कारण 5-5 हजारच्या चपला आपल्या माता भगिनी पायामध्ये घालताना आपण बघितलेले आहेत. पण 1 रुपयाची टिकली सौभाग्य म्हणून आपल्या नवऱ्याचं लेणं इथे लावतात. ही गोवा जागेला किंमत आहे. त्यामुळे हे भजन माध्यम आहे. कित्येक वर्षांनी ही आपण संतांची परंपरा जर चालवली आहे तर त्याला कुठेतरी काळिंबा लागता कामा नये. मायबाप प्रेक्षक 100% मनोरंजनाबद्दल माझा वाद नाही. हे मनोरंजन व्हायलाच पाहिजे. डबल बारी म्हटल्यानंतर भजन थोडं कमी झालं तरी चालतं, पण मनोरंजन पाहिजे. पण मनोरंजन या शब्दात भजनाला काळिंबा लावून मी तरी माझ्या समोर घेणार नाही. नाहीतर एखादा माणूस असो तर मी भेटतो, बुवा माका सांगतो, बुवा तुझा तोंड बघू नये. जो माणूस असले गाडी अर्वाच्य शब्दात इथे बोलताना त्याच्याबरोबर तू बारी करतस आणि तू रोकूक नाही, ही तुका कुठेतरी शरम आहे, बरोबर ना. अरे का बोलवतात 5 वेळा, का बोलवतात? हे मंडळ चाललंय ना, हे कशाच्या बळावर? इथे एकी महत्वाची, एकी. हे एकीच्या बळावर महत्व, एकीच्या बळावर. परवा एक भैया द्राक्षा की होतो, द्राक्षा. त्या भैया विचारले, भैयाजी अंगूर कैसा दिया? बोला 80 रुपये किलो. आणि त्या द्राक्षाच्या बाजू त्याच टोपलीत बाजू तुटलेली द्राक्ष पडलेली होती. ये अंगूर कैसा दिया? बोला 20 रुपये किलो. मला वही तो अंगूर है यार, फिर 80 रुपये और 20 रुपये इतना फर्क क्यों? क्या है साहब जी ना, वो जो अंगूर है ना बाजू में पड़ी है वो गुच्छ से अलग हुई है. म्हणजे इथे एकीला महत्व आहे म्हणून एकापेक्षा एक कार्यक्रम इथे साजरे केले जातात. हे एकीला महत्व आहे बुवा. रिक्षा युनियन सारखे लोक हे आपल्या घामातून पैसे आणि तुका मागलेली सुपारी देतात. एका गेल्या वर्षी फोन केले मी, आमच्याकडे बारी या शाशा माका इतकेच होय म्हणून, इतके माका खर्चाक लागतात आणि इतके पोरग्यांका देऊचे लागतात. अरे हे पैसे मागून जर घेतोस ना तर तुझा हायता वा करून तुझी घरकाला पण काय बोलायला नाही. शशिकांत बागवे मसुरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय, धन्यवाद. स्वराक आवाज लागणार नाही ते काही सांगण्याची गरज नाही. प्रत्येक जण मायबाप प्रेक्षक आपण श्रेष्ठ आहात. तुम्ही ओळखता की स्वराक आवाज लागता की नाही लागता, आणि कोणातून लागता आणि कोणातून नाही लागता. हे वही वर करून लोकांना राखव, तुका पुराणा परतुची लागतात ती. अरे माणसाची हद असतात, कुठेतरी हद असतात की आपण कुठे काय. एखाद्या परवा मुंबई बारी याची झाली, मुंबई बारी झाली भांडुपला. तर त्या बारीच्या दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअपचे मेसेज वाचा, तुम्ही असलोच प्रकार केलेलो होतो त्याच्याबद्दल किती काय लिहिलंय ना, त्या बुवा तुम्ही कुठेतरी वाचा. आता मुंबईतून येताना माका बरोबर गावलो, बुवा म्हणून तिकीट काढलं. तुम्ही म्हटलं नाही रे काढू भाई, तर म्हणून त्याला जनरल मध्ये जाऊया. जनरल मध्ये घुसलो, ह्याची ओळख भारी. समोरच्या बाजूत 2-3 माणसं बसली, ते म्हणा वागदेकर बुवा, म्हणून बसा इकडे. हे कोण? तुम्हाला गुंडू सावंत. यांना पण समोर बसवा. म्हणजे बाजूबाजूक आमका बसाक जागा दिली. मध्यमवर्गीय एक बाई आपल्या लहान 2-3 महिन्याच्या मुला घेऊन समोर बसलेली होती. हो बाई होती आणि समोर आपल्या गोंडस मुला घेऊन बसलेली होती. निसर्ग नियमाप्रमाणे एक 2-3 तास गेल्यानंतर त्या मुलांनी काहीतरी भानगड केल्या म्हणून त्यांना PCSतून काय काढले, लंगोट काढले आणि बदलूक सुरुवात केली. आता ह्यो बघता तुम्ही म्हटलं ह्यो किती खडे बघता माका समजना, ह्यो माका ढुशी मारता. हे बुवा ऐका काय करता बघ. मी म्हटलं तुका काय करूचा, परत सांगतो हे ऐका काय करता बघ. तर मगाची सांगता तो काय अराउंड द वर्ल्ड इन काय त्याचे सांगले बघा. मग त्या बाईक तो सहज विचारता, ती लंगोट बुद्धी काय विचारता, हे हगीज नाही का, हे हगीज नाही का. त्या बाईक काही कळलं नाही. ती म्हणता
काढू तो वासाले हा लक्ष्मी बरोबर माननीय श्री बंड्या पराडकर यांच्याकडून पुनश्च हा लक्ष्मी रूपी हार माझ्यासाठी आलेला आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इथे प्रत्येकाच्या मनातली ज्यांनी बक्षीस दिलं त्यांची आणि ज्यांनी बक्षीस दिलं आम्हाला प्रेमाच्या टाळ्या दिल्या त्या प्रत्येकाच्या मनातली इच्छा हा पूर्ण करणारा समोर महापुरुष बसलेला आहे. त्याच्यासाठी दुसऱ्याचं वाईट म्हणाला पुढच्या टायमात हो अशी तोंडातून शब्द यायचे नाही. दुसऱ्याबद्दल वाईट कधी बोलण्याचा आमचा अधिकार नाही. तू मरतलस तुका काय गावताला दारू शर्मेची गोष्ट आहे. तुका काय गावत लोकांचं आवाज काय आता दारू हा तीच खरी तिने लोकांचे संसार उद्ध्वस्त केलेले आपण बघितलेले पण ती साधी नाही ती साधी नाही. तुम्ही घरात काहीतरी भानगड गेली झाली आणि भविष्यवाल्याकडे गेलात आणि त्याला जर सांगितलं की अशाचा घरात जरा क्लेश चालवा तर काय सांगतो की तुमच्या घराचा दरवाजा खिळा दक्षिणे खा. इथे चांगल्याच्या मागे कोणी जात नाही म्हणून दारू विकण्याला खिळ धावता लागणार आहे. पण त्यात दारूचा दुकान त्याचा तोंड खडे वासाने मारणारो धरती मारतलो आणि मध्ये गटारावर वासो ठेवलेलो असलो तरी पाय मध्ये बरोबर जातो तो घेऊ जमलं तर काय घेण्यात काय अर्थ नाहीये. काय विषय नाहीये. फक्त लिमिट मध्ये घेतली पाहिजे. काय विषय नाहीये. ही सुद्धा 14 रत्नांपैकी मदिरा सुद्धा एक रत्ना. त्या रत्नात कुठपर्यंत आपण बरोबर घ्या रे मान वर कर बरं नवरे सुद्धा जमलं तर ते प्रश्न घातलंस ना मग आता एक तुला प्रश्न गाण्यात घालते बघ. रामाचा जनिता तथा यम पिता हे दोघे बंधू कसे हे उत्तर व्हाया आणि देशील परंतु भारी असत. तुझा आवाज जो तुला लावतोस ना आयुष्यभर माळाच्या म्हणजे लग्नाच्या पंक्तीच्या लायकीतच लावतो. रामाचा जनिता तथा यम पिता हे दोघे बंधू कसे सूर्याची भगिनी यमाच जननी हे नाते ऐसे कसे. सूर्याचा पुतण्या यमाच म्हणतो मी बाप तुझा कसा बोले विठ्ठला पदार्थ उमदा क्षणी चितावायदा. पार्वती पदे हॅलो जरा जरा ऐकू द्या. ज्या बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावर फक्त एक गाणं म्हणतो मी मग गजराला सुरुवात करतो. कायदा भीमाचा फोटो गांधींचा कायदा भीमाचा फोटो गांधींचा शोभून दिसतो शोभून दिसतो किती शोभला असता मराठी भाषा वळवावी तशी वळते. मागा एक सांग प्रश्न जाऊ दे. मागा एक सांग इकडे गोटी सोडा गोटी सोडा ही विनंती आहे की पेय आहे. गोटी सोडा ही विनंती आहे की पेय आहे. तू मेले लोकांना चालताना बघलं
चालताना म्हणलं बिंदास मध्ये बघा इथे महिला वर्ग सुद्धा आहे. या भगिनी आहे अनिता कोयंडे यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे पुनश्च आहे राजा चोडणकर. अरे प्रेमापोटी बक्षीचं बुवा भजन सुरू होण्याच्या पूर्वी खात्री होती त्यांना वा गुंटू सावंत टप देणार बुवा तुमका तुमच्याबद्दल वाईट असं बोलणार नाही. तुम्ही वाईट बोलायला लावलाच ना. तुम्ही बोलल्यानंतर राजा चोडणकर यांच्याकडून पुन्हा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद. अरे कित्येक गाडी निघाली वजन काटे प्रत्येक एसटी स्टँडवर वजन काटे आणि प्रत्येक रेल्वे स्टेशनवर मोठे वजन काटे. 1 रुपया टाकायचो आणि मग तिकीट बाहेर वाजण्याचा त्याच्यावर सुद्धा गाणा लिहिला गेला. मी नाही लिहिला गेला त्यावेळेस लिहिला गेला. बघा वजन काटा वजन तुझं घेतो या का सागर बोलून वजन काटा वजन तुझं घेतो या का सागर बोलून आणि रुपया फटीत घालून कृष्णा परोळेकर ज्यांच्या नावामध्ये कृष्ण दडलेले आहेत असे माननीय श्री कृष्णा परोळेकर यांच्याकडून हे 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. पण बुवा खरं सांगतोय बुवा वाईट शब्द वापरू नको माझी विनंती आहे. बाकी ठीक आहे पण तुमच्यावर मनापासून मी अगदी मनापासून प्रेम करते. वा आज बोलतो फक्त थोडी लेवल तुमची ना म्हणजे पेटीच्या बाहेर जातात आवाज म्हणजे पेटी आणि आवाज घराकडे हे तू रिकामीच असतोस ना जरा ऐका बोल. मग तुमच्यासाठी तुमको प्यार हो तेरा प्यार माफ करा फक्त 5 मिनिटं राहिली. ठीक आहे. आज रंगलाय सामना आज रंगलाय सामना कोकण दुरात शिवछत्रपती आपल्या हृदयात राम नवता नवरत्नात राम दिसला बजरंगात राम दिसला अरे रंगलाय सामना कोकण किल्ल्यावर जोरात अरे रंगलाय सामना कोकण किल्ल्यावर जोरात शिवछत्रपती